नमस्कार, मी तुषार मनोहर पुयाड फिनिक्स अकॅडमी वर्धा या यूट्यूब चॅनलवर तुमचे सर्वांचे सहर्ष स्वागत करते. आपण जे या ठिकाणी आरोग्य सेवा आपण जे फ्री लेक्चरची सिरीज चालू केलेली आहे नितीश कराडे सरांच्या मार्गदर्शनाखाली, ते या ठिकाणचे आपले या ठिकाणी 9वा लेक्चर आहे. या ठिकाणचे समजा आपल्या जे विज्ञान या विषयाचं ठीक आहे, जे हे तुम्हाला विषय आहे ते IBPS TCS या पॅटर्ननुसार जे होणारी समजा आरोग्य सेवक भरती आहे किंवा येणारी ज्या कोणत्याही भरत्या असेल किंवा कोणत्याही जे काही समजा नवीन जे काही भरती सरळ सेवा आहे त्याच्यासाठी तुम्हाला हे कामाचं राहील लेक्चर. ठीक आहे, तर या आपण जे टॉपिक जे कव्हर करत आहे समजा त्यामधलं समजा याच्यामध्ये आरोग्यशास्त्रातलं जे पार्ट चालू आहे आपल्याकडे, त्याच्यामध्ये रोगाचे प्रकार आणि चिन्हे आपण लक्षणे आपण या ठिकाणी कव्हर केलं आहे. दुसरं म्हणजे जीवाणूजन्य रोग, जीवाणू कोणते असतात, चांगले असतात वाईट असतात, ते आपण या ठिकाणी आपण कव्हर केलं आहे. तिसऱ्या पार्टमध्ये काय केलं आपण कव्हर की विषाणू आणि विषाणूजन्य जे रोग आहे की जे विषाणू हे सर्वच वाईट असतात. विषाणू त्यांना एक पेशी रचना नसते, ते काय वेगळं त्यांना एक कोणत्याही किंगडम म्हणजे कोणत्याही सृष्टीमध्ये टाकले जात नाही. या ठिकाणी मागच्या ठिकाणी लेक्चरमध्ये आपण कव्हर केलं आहे. ठीक आहे, आणि सर्वच विषाणू कसे असतात हे घातक असतात. या ठिकाणी आपण मागच्या लेक्चरमध्ये आपण कव्हर केलेलं. नेक्स्ट काय बघितलं आपण या ठिकाणी असंसर्गजन्य रोग जे बघितले काल, जे आपण असंसर्गजन्य जसे की अनुवांशिक रोग आहे की त्याच्यानंतर कॅन्सर्स आहे, त्याच्यानंतर तिसरं म्हणजेच की आपला डायबिटीज आहे, असे जे असंसर्गजन्य रोग आहे की ज्याच्यापासून आपल्याला फैलाव होत नाही ते आपण काल या ठिकाणी लेक्चरमध्ये कव्हर केलेलं आहे. आज काय कव्हर करणार आहे तो त्याच्यामधलाच 5वा टॉपिक म्हणजेच कवके, आदिजीव आणि कृमी या ठिकाणी आपण कव्हर करणार आहे. हे आजचं लेक्चर आपलं ऑनलाईन होतं, पण ऑफलाईन घेण्याचं कारण म्हणजेच बफरिंग होत आहे. जे आपले जे समजा काय म्हणते वायफाय किंवा जे कनेक्टिंगचा इश्यू आहे, इंटरनेटचा इश्यू आहे, त्याच्यामुळे इश्यू येत आहे. त्याच्यामुळे आपण हे ऑफलाईन आज लेक्चर तुम्हाला प्रोव्हाइड करते. ठीक आहे, आता कवके फंगी तुम्ही जनरली बघितलं असेल. कवके म्हणजे जे काय आपण जे कवक म्हणजे आपल्या तुम्हाला माहितच आहे, कवक हे आपण जनरली नेहमी आपल्या वापरात येणारा प्रचारात येणारा शब्द आहे. ठीक आहे, त्यालाच आपण इंग्लिशमध्ये काय म्हणतो, फंगी म्हणतो. ठीक आहे, फंगी म्हणजे कवक याला कसं असते, कवक म्हणजे आपण बघितलं की आपल्या जे भिंतीवरती असते तुम्हाला मी डायरेक्ट याच्यावरती सांगतो. ठीक आहे, कवक हे एक पेशीभित्तिका असलेले आणि पेशी रचना असलेले सजीव आहे. ठीक आहे, हे काय तर पेशीभित्तिका असलेले आणि पेशी रचना असलेले सजीव आहे. या ठिकाणी लक्षात ठेवायचं. या ठिकाणी असं हे लक्षात ठेवायचं की जे जीवाणू आहे, हे जीवाणू आहे ना, जीवाणूंना सुद्धा पेशीभित्तिका आणि पेशी रचना होती. या ठिकाणी लक्षात ठेवायचं. विषाणूंना होती का? विषाणूंना नव्हती. हे या ठिकाणी लक्षात ठेवायचं. जीवाणू झाला, जीवाणूंना होती, विषाणूंना होती का? नाही. या ठिकाणी लक्षात ठेवायचं. म्हणजे आपल्याला कम्पॅरेटिव्ह शिकून आपल्याला समजा अभ्यास पूर्ण करू आपण. ठीक आहे, नेक्स्ट याच्यामध्ये काय, कवकांची पेशीभित्तिका हे कायटिन या शर्करेने बनलेली असते. जे कवकांची पेशीची भित्तिका आहे, जे पेशीभित्तिका आहे म्हणजे पेशी जे वॉल्स आहे, सेलची जे वॉल्स आहे ती कशापासून बनलेली आहे, ती कायटिन या शर्करेपासून बनलेली आहे. म्हणजे याच्यावरती तुम्हाला डायरेक्ट प्रश्न येऊ शकतो की जे कवकांची पेशीभित्तिका हे कोणत्या शर्करेपासून बनलेली असते, तर ही कायटिन या शर्करेने बनलेली असते. दुसरं म्हणजे महत्वाचं एक म्हणजे कवकासाठी वेगळी सृष्टी आहे. कवकासाठी काय आहे की वेगळी सृष्टी आहे. त्याचं नाव काय, त्या सृष्टीला त्याच्याच नावावरून हे केलं जाते, संबोधलं जाते, ते म्हणजेच कवक सृष्टी. ठीक आहे, सृष्टी कवक याच नाव याच्यामध्ये संबोधलं जाते. या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे की काय त्याला किंगडम ऑफ फंगी असं म्हणतात. ठीक आहे, या ठिकाणी लक्षात ठेवायचं तुम्हाला काय कवकासाठी वेगळी सृष्टी आहे. ती कोणती सृष्टी? कवके, म्हणजे आपण त्याला किंगडम ऑफ फंगी म्हणतो. त्याच्यानंतर काही कवके हे फायदेशीर असतात तर काही कवके हे घातक असतात. या ठिकाणी लक्षात ठेवा, हा महत्वाचा पॉईंट या ठिकाणी लक्षात ठेवायचं. काही कवके कसे असतात, फायदेशीर असतात, तर काही कवके कसे असतात, घातक असतात. या ठिकाणी आपण कंपॅरिझन करू जीवाणूसोबत. जीवाणू कसे असतात, काही जीवाणू कसे असतात, फायदेशीर असतात, तर काही जीवाणू कसे असतात, घातक असतात. विषाणूच्या संदर्भात जर बघितलं, सर्वच विषाणू हे कसे असतात, घातक असतात आपल्यासाठी. ते कोणत्याही प्रकारचा ते आपल्याला फायदा पोहोचत नाही. विषाणू या नावामध्येच विष आहे, म्हणजे ते विष तयार करणारे असतात. त्याच्यापासून आपल्याला हार्म म्हणजे त्याच्यापासून आपल्याला धोकाच नेहमी किंवा आपल्याला विजाच नेहमी होत राहते. त्याच्यामुळे विषाणूपासून फायदेशीर नाही. आणि कवके म्हणजेच फंगी याच्यामध्ये जर बघितलं, हे फायदेशीर सुद्धा असतात आणि घातक सुद्धा असतात. आपण या ठिकाणी कंपॅरिटिव्ह अभ्यास आपण नेक्स्ट स्लाइडमध्ये करू आपण. ठीक आहे, फायदेशीर कोणते आहे आणि घातक कोणते आहे ते या ठिकाणी आपण हे करू, म्हणजे अभ्यासाच्या ओरिएंटेड लक्षात ठेवायचं. आता फायदेशीर कवके या ठिकाणी आपण बघू. फायदेशीर कवके कोणकोणते आहे? ठीक आहे, फायदेशीर कवके आणि घातक कवके. आता या ठिकाणी पहिल्यांदा आपण फायदेशीर कवके कोणकोणते या ठिकाणी आपण कव्हर करू.
ठीक आहे. फायदेशीर कवके, कवके म्हणजे काय फंगी, ठीक आहे, या ठिकाणी लक्ष ठेवायचं. कवके म्हणजेच काय फंगी. किनवा, किनवा म्हणजे ईस्ट, ईस्ट हे फायदेशीर एकपेशीय कवकाचे उदाहरण आहे. ईस्ट हे काय एक फायदेशीर एकपेशीय कवकाचे उदाहरण आहे. म्हणजे लक्षात ठेवायचं ईस्ट तुम्हाला जनरली माहित असेल की आपण जे बेकरीचे पदार्थ आहे, आपण जे बेकरीचे पदार्थ किंवा आपण जनरली सोडा हे आपण आपल्या स्वयंपाकामध्ये जनरली वापरत असतो आहे की नाही. स्वयंपाकघरामध्ये सोडा आपल्याला नेहमी दिसतो. ते ईस्टचाच एक प्रकार आहे. ठीक आहे. तो काय करतो, जे आपले अन्न आहे ते भुसभुशीत करण्याचा प्रयत्न करतो. या ठिकाणी लक्ष ठेवायचं. भुसभुशीत म्हणजे काय, त्याचा आकार वाढवतो, त्याला चविष्ट बनवतो, त्याच्यानंतर त्याच्यातली जे मधातली जी पोकळी आहे ते निर्माण करत असतो. या ठिकाणी लक्ष ठेवायचं आपल्याला. ठीक आहे. यामध्ये काय ईस्ट हे फायदेशीर एकपेशीय कवकाचे उदाहरण आहे. हे कसे आहे, एकपेशीय आहे. हे या ठिकाणी लक्ष ठेवायचं. कसे आहे ते एकपेशीय कवकाचे उदाहरण आहे, जे की बेकरी उत्पादित भुसभुशीतपणा आणण्यासाठी वापरतात. जे उत्पादित आहे कोणते बेकरी पदार्थ, जनरली बिस्किट झाले, ब्रेड झाले, त्याच्यानंतर आपण जे भज्यामध्ये सोडा वापरतो किंवा इडली डोसा, हे जे पदार्थ आहे याला भुसभुशीतपणा आणण्यासाठी किंवा याला काय करतो आपण ईस्टचा वापर करतो. जनरली बघितलं असेल किन्वनायझेशन म्हणजे एक असा प्रकार आहे की जे आपली समजा आंबवण्याचा प्रकार म्हणतो आपण. ठीक आहे. आपल्या याच्यातनी ते हे आपण जे बघतो, आपण जे समजा इडली डोसा खातो त्याला पहिल्यांदा काय केलं जाते की मिक्सरमध्ये काढून जे समजा आपलं धान असते ते मिक्सरमध्ये बारीक करून किंवा आणखीन त्याच्यामध्ये काही डाळी पण टाकल्या जातात, ते मिक्स करून त्याला काही वेळासाठी तसंच ठेवलं जाते. ठीक आहे. पाणी टाकून. ते कशासाठी असते, ते आंबवण्यासाठी. त्याच्यामध्ये काय असते ते एक किन्वनायझेशन एक प्रक्रिया आहे. हे लक्षात ठेवायचं तुम्हाला. त्याच्यानंतर दुसरं आपण या ठिकाणी उदाहरण बघू, म्हणजे दुसरा पॉईंट कव्हर करू की पेनिसिलियम हे फायदेशीर हिरव्या रंगाचे कवक आहे. या ठिकाणी महत्त्वाचं म्हणजे या ठिकाणी तुम्हाला प्रश्न येऊ शकतो, जे पेनिसिलियम आहे काय, पेनिसिलियम हे फायदेशीर हिरव्या रंगाचे, कोणत्या रंगाचे, तर हिरव्या रंगाचे कवक आहे. हे कवकाचे उदाहरण आहे. मी तुम्हाला कशासाठी सांगत आहे की कवक आणि कवकजन्य रोग हे कशासाठी, कवक आणि कवकाचे जे फायदेशीर आहे ते कशासाठी सांगत आहे की तुम्हाला की परीक्षेत जर आलं तर आपल्याला टॅकल करता आलं पाहिजे. ठीक आहे. पेनिसिलियम काय, हे फायदेशीर आहे हिरव्या रंगाचे कवक आहे की ज्यापासून 1929, कधी तर 1929 अलेक्झांडर फ्लेमिंग या शास्त्रज्ञाने पेनिसिलियम हे औषध शोधून काढले. पेनिसिलियम औषध कोणी शोधून काढले, अलेक्झांडर फ्लेमिंग. कधी शोधून काढले, 1929. हे कोणत्या रंगाचे असते, तर हिरव्या रंगाचे कवक असते. ठीक आहे. आणि त्याचा उपयोग काय आहे, तर हे घटसर्प आणि न्यूमोनिया यासारख्या जीवाणूजन्य रोगाच्या उपचारासाठी होतो. हे या ठिकाणी लक्षात ठेवा. हे महत्त्वाचे पॉईंट आहे की जे तुम्ही लक्षात ठेवायलाच पाहिजे. कोणते हे बघा. फ्लेमिंग म्हणजे पेनिसिलिनचा शोध कोणी लावला, अलेक्झांडर फ्लेमिंग. ठीक आहे. याला फ्लेमिंगो सुद्धा म्हणतात. कधी लावला, 1929. कशासाठी, ते कोणत्या रंगाचे होते, तर हिरव्या रंगाचे कवक होते आणि त्याच्यापासून पेनिसिलियम म्हणजे पेनिसिलियम हेच आहे, तर पेनिसिलियन या औषधाचा शोध लावला. आणि ते कशावर उपचार म्हणून वापरले जाते, तर घटसर्प आणि न्यूमोनिया यासारख्या जीवाणूजन्य रोगाच्या उपचारासाठी ते वापरले जाते. काही भूछत्र, आता भूछत्र म्हणजेच काय, आपण तुम्हाला बघितलं असेल मशरूम. भूछत्र म्हणजेच काय, मशरूम. भूछत्रालाच आपण मशरूम असे म्हणतो. मशरूम म्हणजेच तुम्हाला सांगतो, छोटीशी डायग्राम काढून दाखवतो. हे बघा, हे बघतो आपल्या असं झाडासारखं आपल्याला असे असतात. ठीक आहे. हे असे मशरूम समजा तुम्ही बघितले, जसं खेडे आपल्या जनरली खेडे विभागात किंवा असे असतात. ठीक आहे. की जनरली आपल्या खेडे विभागात आपल्या हे दिसून पडतात की ज्या ठिकाणी मॉइश्चरचं प्रमाण जास्त आहे किंवा ज्या ठिकाणी फंगीज असतात त्या ठिकाणी हे असे दिसून पडतात. ठीक आहे. हे काय कवक आहे, ते ॲक्च्युली कवकच आहे ते. ठीक आहे. या ठिकाणी लक्षात ठेवायचं. म्हणजे मशरूम हे कवकामध्येच मोडते, ते लक्षात ठेवायचं. आपण सेकंड पॉईंटवर होतो. ठीक आहे. भूछत्र म्हणजेच मशरूम हे कमी कॅलरीयुक्त आणि जास्त प्रथिनयुक्त खाद्य म्हणून वापरतात. या ठिकाणी लक्षात ठेवा, जे मशरूम असतात हे याचा उपयोग कशासाठी केला जातो, म्हणजे ते फायदेशीर आहे. ठीक आहे. आणि एक या ठिकाणी लक्षात ठेवायचं, सर्वच मशरूम हे फायदेशीर असतात असं नाही. म्हणजे मशरूम हे काही म्हणजे त्याच्यामधले जे काही असतात ते खूप चांगले असतात आणि काही हे विषारी सुद्धा असतात. म्हणजे आपण जर म्हटलं मशरूम फायदेशीर असतात म्हणून कुठचे पण घेऊन आलो पण तसे जमणार नाही. ठीक आहे. ते काही मशरूम हे काय असतात, कमी कॅलरीयुक्त असतात आणि काय म्हणजे त्याच्यापासून काय जास्त प्रथिने म्हणजे आपल्याला प्रोटीन भेटतं. त्याच्यामुळे काय होते, आपल्याला कमी कॅलरीयुक्त आणि जास्त प्रथिनयुक्त खाद्य आहे. त्याच्यामुळे काय होतं, ते आपण आपल्या आहारामध्ये किंवा डाईटसाठी त्याचा उपयोग केला जातो. सर्वात म्हणजे जे आपले प्लेयर्स लोक असतात, जे समजा क्रिकेट प्लेयर्स किंवा जनरली कोणते बी प्लेयर्स समजा की जे चांगला डाईट घेऊ शकतात,
आणखीन जनरली की जे डायटिंगवर असतात, ज्यांना आपलं वजन कमी करायचं आहे, तसेच काही याच्यामध्ये आपले हे जे आहे डॉक्टर्स लोक ते सजेशन करतात अशासाठी की ते काय सांगतात की जे मशरूम असतात ते खाण्याचं आपल्याला रिकमेंडेड करतात, म्हणजे आपल्याला सांगतात आपलं वजन कमी करणे किंवा आपला डाईट चांगला करण्यासाठी. ठीक आहे, याच्यामध्ये काय असते, कमी कॅलरीयुक्त आणि जास्त प्रथिनयुक्त खाद्य असतात. हे त्याच्यामधून जी कॅलरीज आहे, जी कॅलरीज आपल्या 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 याच्यामध्ये येतात काय असते जी याचे आणखीन एक प्रश्न येऊ शकतो, हे काय आपली कॅलरी म्हणजेच काय, एक आहे कशाचं, आपलं अन्नाचं जे आपल्याला लागणारी जी ऊर्जा आहे ती कॅलरीज आपल्या याच्यामध्ये एककामध्ये मोजले जाते. ठीक आहे, तर जी कॅलरीज आहे ही कशी असते, त्याच्यामध्ये कमी असते, त्याच्यामध्ये जे हे असते कॅलरीज, त्याच्यातून जे प्रथिनयुक्त जे प्रथिने असते त्याच्यामध्ये प्रथिने जे म्हणजे काय प्रोटीन्स जे असतात ते जास्त प्रमाणात असतात, त्याच्यामुळे काय ते आपण खाद्य म्हणून वापरतो. त्याच्यानंतर याच्यातनीच काय ॲग्रिकस बायस्पोरस हे काय त्याचं उदाहरण आहे, जे आपण समजा जनरली वापरतो, जनरली जे मार्केटमध्ये भेटते ते समजा त्याचं उदाहरण आहे. ठीक आहे, नेक्स्ट याच्यामध्ये आपण बघू सॅक्रोमायसिस सेरेविसिया. सॅक्रोमायसिस सेरेविसिया हा एक रेड किनोआ वाईन तयार करणे आणि बियर तयार करण्यासाठी याचा वापर होतो. या ठिकाणी लक्षात ठेवा, सॅक्रोमायसिस सेरेविसिया हा काय हा एक किनवा आहे. हा किनवा म्हणजेच किनवानायझेशनची प्रक्रिया असते. तुम्हाला माहितीच असेल की आपण जे बियर किंवा रेड वाईन, तसेच आपण जे द्राक्षापासून जे दारू बनवले जाते किंवा मोसंबी असते, संत्रा असेल, तुम्ही संत्रा टॅग काय मोसंबी टॅग असे काहीतरी ब्रँड असतात, ते जे ब्रँड असतात म्हणजे ते मोसंबीपासून, संत्र्यापासून, तसेच आपल्या धान जे आहे धानाला सुद्धा आंबवून किंवा आपले जे फळ असतात फ्रुट्स असतात त्याला सुद्धा आंबवून, तसेच आपले जे हे असतात काय म्हणतात त्याला गव्हाला सुद्धा आंबून वाईन तयार केल्या जाते किंवा दारू तयार केल्या जाते. या ठिकाणी लक्ष ठेवायचं. जनरली आपल्या पश्चिम महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त द्राक्षापासून वाईन तयार केली जाते. तिकडे खूप जास्त आता कारखाने सुद्धा नवीन आहे की जे आपल्या याच्यापासून बियर तयार करतात. ठीक आहे, ते त्याला काय करतात, ते पहिल्यांदा आंबवतात म्हणजेच काय, सपोज की आपल्या धानापासून आपल्याला दारू तयार करायची आहे, त्याला पहिल्यांदा ते सळवतात म्हणजे एक आंबवण्याची क्रिया आहे, त्याला किनवनायझेशन म्हणतात. त्याच्यापासून काय केलं जाते, वाईन किंवा बियर किंवा दारू हे त्यासाठी वापरतात. जे समजा गावातील जे व्यक्ती आहे ते दारू तयार कशी तयार करतात ते याच किनवनायझेशन, हे कदाचित त्यांना माहीत नसेल की ते किनवनायझेशन आहे प्रक्रिया. ठीक आहे, सॅक्रोमायसिस सेरेविसिया हे या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे. ठीक आहे, आता नेक्स्ट पॉईंट आपण या ठिकाणी कव्हर करू. कोणतं, काही महत्त्वाचे कवकामुळे होणारा रोग. आता या ठिकाणी आतापर्यंत काय बघितलं आपण की आतापर्यंत जे बघितलं कवकजन्य आपण फायदेशीर कसे आहे आपल्याला, आहे की नाही, फायदे आपण या ठिकाणी काय बघितलं, फायदे कसे आहे, कवकाचे फायदे या ठिकाणी कव्हर केलेले. आपण जे आपल्याला फायदेशीर कवक आहे ते या ठिकाणी बघितले, ज्याच्यावरती प्रश्न येऊ शकतात ते तुम्हाला मी त्या ठिकाणी सांगितलं. आता याच्यातून घातक काय की ज्या कवकापासून आपल्याला रोग होतो किती या ठिकाणी आपण कव्हर करू. ठीक आहे, म्हणजे तुम्हाला जे येणारे प्रश्न आहे या ठिकाणी तुम्हाला कव्हर केले जाईल. ठीक आहे, आता रोग आणि कवकच म्हणजे काय या ठिकाणी फंगी. ठीक आहे, याच्यापासून जे रोग होतात किंवा फंगी होतात या ठिकाणी आपण या ठिकाणी कव्हर करण्याचा प्रयत्न करू. ठीक आहे, आता कवक म्हणजेच काय, फंगी, या ठिकाणी लक्षात ठेवायचं. कवक म्हणजेच काय, या ठिकाणी फंगी म्हणजेच, आणि त्याच्यानंतर रोग म्हणजे डिसीज. आता या ठिकाणी रोग दिलेला आहे आणि त्या ठिकाणी कवक म्हणजे हा रोग या कवकामुळे होतो, या ठिकाणी लक्षात ठेवायचं. मायसिटोमा म्हणजेच मधुरा फूट, याला काय म्हणते मराठीमध्ये मधुरा फूट. मायसिटोमाला काय म्हणते मराठीमध्ये मधुरा फूट. ठीक आहे, मधुरा फूट हे कशामुळे होतं, ॲक्टिनोमायसिटोमा या कवकामुळे म्हणजेच या फंगीमुळे कोणता रोग होतो, तर मायसिटोमा हा रोग होतो. या ठिकाणी लक्ष ठेवायचं. मायसिटोमा कोणत्या कवकामुळे होतो, तो ॲक्टिनोमायसिटोमा या कवकामुळे होतो. या ठिकाणी लक्ष ठेवायचं. म्हणजे सिमिलरली आहे मायसिटोमा आणि ॲक्टिनोमायसिटोमा. ठीक आहे, म्हणजे लक्ष ठेवायला थोडं सोपं जाईल आपल्याला अशा पद्धतीचं. ठीक आहे, नेक्स्ट दुसरा पॉईंट म्हणजे स्पोरोट्रायकोसिस. दुसरा पॉईंट म्हणजे स्पोरोट्रायकोसिस. या ठिकाणी लक्ष ठेवा. स्पोरोट्रायकोसिस हा रोग कशामुळे होतो, तर हा रोग होतो स्पोरोथिक्स या कवकामुळे होतो. स्पोरोट्रायकोसिस हा रोग कशामुळे होतो, तर स्पोरोथिक्स या कवकामुळे होतो. या ठिकाणी लक्ष ठेवायचं. तिसरा पॉईंट या ठिकाणी कव्हर करू आपण, रायनोस्पोरिडियासिस.
हा जो रोग होतो, ठीक आहे, हिनोस्पोरिडियासिस हा जो रोग होतो तो हा कशामुळे होतो, याचं नाव याच्यावरूनच आहे, ठीक आहे. तर हिनोस्पोरोडियम या कवकामुळे होतो, या ठिकाणी लक्षात ठेवायचं. हिनोस्पोरोडियम या कवकामुळे होतो. हा आपण तिसरा पॉईंट कव्हर केलेला आहे. चौथा काय आहे याच्यानी, ब्लास्टोमायकोसिस. ब्लास्टोमायकोसिस हा कवकजन्य रोग कशामुळे होतो, कोणत्या याच्यामुळे होतो, एक मिनिट, ठीक आहे. ब्लास्टोमायसिस या कवकजन्य फंगीमुळे होतो, ठीक आहे, म्हणजे फंगीमुळे होतो किंवा या कवकामुळे होतो. कोणता रोग, ब्लास्टोमायकोसिस हा रोग कशामुळे होतो, तर ब्लास्टोमायसिस या कवकामुळे किंवा या फंगीमुळे होतो. त्याच्यानंतर पाचवा जो पॉईंट आहे, तर ॲस्परजिलोसिस हा कशामुळे होतो, तर ॲस्परगिलस फ्युमिक्टस काय ॲस्परगिलस फ्युमिक्टस या फंगीमुळे होतो, या ठिकाणी लक्षात ठेवा. ॲस्परजिलोसिस हा रोग कशामुळे होतो, तर ॲस्परगिलोस फ्युमिक्टस या फंगीमुळे होतो, या ठिकाणी लक्षात ठेवायचं. आणि 6वा पॉईंट म्हणजेच कैडिडिओसिस म्हणजेच कॅन्डिडा ॲबिकन्स या फंगीमुळे हा रोग होतो, या ठिकाणी लक्ष ठेवायचं. हे तुम्हाला मी पॉईंट कव्हर करून दिले. नेक्स्ट आपण या ठिकाणी समजा रिव्हिजनच्या याच्यात बघणारच आहे, ठीक आहे. या व्यतिरिक्त गचकरणं याच्यात होते काय, की जे आपण रोग बघितले या व्यतिरिक्त सुद्धा काही रोग असतात की जे आपल्याला परीक्षेमध्ये विचारू शकतात, की जनरली त्याच्यावर जास्त फोकस असतो आयोगाचा. पण मागची जी स्लाइड आहे ते पण सुद्धा तुम्ही पाठ करून ठेवा, म्हणजे पाठ करण्याला सोपी आहे तुम्हाला, कारण त्याची इंग्लिश नाव आणि मराठी नाव जसं सिमिलरलीच आहे. फंगी म्हणजे त्याचे रोग आणि त्याच्यापासून जे फंगी आहे त्याच्यामध्ये जे कारण आहे रोग होण्याचं ते सिमिलरली आहे, ठीक आहे. लक्षात ठेवायला तुम्हाला सोपं आहे, ठीक आहे. या व्यतिरिक्त गचकरणं, या व्यतिरिक्त कोणकोणते रोग आहे, गचकरणं, खरूज, नायटा, तसेच धोबी इचट, ॲथलफूट हे कवकजन्य रोगाचे म्हणजे कवकजन्य रोग आहे. आणि याच्या व्यतिरिक्त आणखी कोणते कोणते रोग आहे, तर यावर तुम्हाला प्रश्न येऊ शकते. कोणकोणते आहे, तर गचकरणं, ठीक आहे. गचकरणं काय आहे, गचकरणं आपण म्हणतो जे आपल्याला फंगल इन्फेक्शन होत असते आपल्या बॉडीला स्किनवर, नाही का नाही, ते गचकरणं. त्याच्यानंतर खरूज म्हणजे काय, जनरली आपण आपल्या शरीरामध्ये असं चट्टे येतात, आपण त्याला खाजवतो, त्याला आपण खरूज म्हणतो, ठीक आहे. खरूज जनरली ही खरूज सर्वात जास्त आपण प्राण्यावर बघतो, ठीक आहे. प्राण्यावर म्हणजे कुत्रा जर बघ, आपल्या कुत्रे जर असेल, कुत्र्याला हे खरूज सर्वात जास्त झालेली दिसते आपल्याला, ठीक आहे. तसेच धोबी इचट म्हणजे काय, की जे आपलं समजा पायाची जी बोट आहे त्या बोटाची जे मधातली जी फट असते आहे की नाही, त्याच्यामध्ये ते धोबी इचट होतं, ठीक आहे. ॲथलफूट हा सुद्धा काय एक कवकजन्य रोग आहे, या ठिकाणी लक्षात ठेवायचं. म्हणजे तुम्हाला जर प्रश्न जर आले तर यावर आपल्याला टॅकल करता येईल. कसे, की कवकजन्य रोग कोणते आहे, गचकरण आहे, खरूज आहे, नायटा आहे, तसेच धोबी इचट, ॲथलफूट हे सुद्धा काय कवकजन्य रोग आहे, या ठिकाणी लक्ष ठेवाय. कवकांच्या अभ्यासाला मायकोलॉजी असे म्हणतात. जे कवक असते, तर मग आपण आता कवक आणि कवकापासून होणारे रोग आणि त्याच्यापासून होणारे फायदे हे ते आपण ठिकाणी आपण कव्हर केलं. पण महत्वाचं जर असा जर एखाद्या वेळेस प्रश्न आला तर कवकाच्या अभ्यासाला मग काय म्हणतात, हे की नाही, कवकाच्याच म्हणजेच फंगीच्या अभ्यासाला काय म्हणतात, फंगीच्या अभ्यासाला काय म्हणतात, मायकोलॉजी, आहे की नाही, मायकोलॉजी असे म्हणतात. म्हणजेच कवकाच्या अभ्यासाला काय म्हणतो आपण, मायकोलॉजी, या ठिकाणी लक्ष ठेवायचं. नेक्स्ट आपण आदिजीव म्हणजेच प्रोटोझोआ आपण या ठिकाणी कव्हर करू, ठीक आहे. आदिजीव म्हणजेच काय, प्रोटोझोआ आपण या ठिकाणी आता कव्हर करू, ठीक आहे. हा एकपेशीय प्राण्यांचा वर्ग आहे. हा कसा आहे, तर मग हा एकपेशीय कसा आहे, हा एकपेशीय प्राण्याचा वर्ग आहे, या ठिकाणी लक्षात ठेवायचं. एकपेशी कोणकोणते येतात, सरळ आपण सुरुवातीपासून बघू. एकपेशी कोणते येतात, जीवाणू हे एकपेशी आहे, लक्षात ठेवायचं. त्याला पेशी भित्तिका असते, पेशी त्याच्यामध्ये पेशीरस असतो. त्याच्यानंतर विषाणू आहे का, विषाणूला पेशी भित्तिकाच नाही, कारण ते अपेशी आहे, ठीक आहे. या ठिकाणी लक्ष ठेवायचं, ते कोणत्याही किंगडममध्ये मोडत नाही, त्याची एक वेगळ्याच किंगडमच्या बाहेर त्याची जागा केलेली असते. पण ते विषाणू कसे आहे, त्याच्या पेशी भित्तिका आहे का, नाही. तिसरं म्हणजे काय, आपलं जे आता जे बघितलं आपण, कोणता बघितला, फंगी म्हणजेच कवक सुद्धा एक पेशी आहे. आणि आता आपण जे चौथा प्रकार जे बघितलं समजा या ठिकाणी, समजा तसं जर पाहिलं, चौथा प्रकार आदिजीव म्हणजे प्रोटोझोआ, हे कसं आहे, हे सुद्धा एक पेशी आहे, या ठिकाणी लक्ष ठेवायचं. एक पेशी प्राण्यांचा वर्ग आहे, या ठिकाणी हे लक्ष ठेवायचं. याच्यावर प्रश्न फिरवला जाऊ शकतो, ठीक आहे. नेक्स्ट म्हणजे यांच्यामध्ये पेशीरस, याच्यामध्ये काय असतं, पेशीरस असते, पेशीपटल असते, केंद्रकी असते, या ठिकाणी लक्ष ठेवायचं.
यामध्ये काय असतात, पेशीरस असतात, पेशीपटल असते आणि केंद्रक असते. हे तिन्ही पॉईंट लक्षात ठेवायचे. जनरली हे लक्षात नाही ठेवलं, पण म्हणजे अभ्यास म्हणून लक्षात ठेवा, याच्यावरती जास्त फोकस येणार नाही. हां, फक्त एक पेशी आहे किंवा अपेशी आहे हे लक्षात ठेवायचं आपल्याला. ठीक आहे. नेक्स्ट म्हणजे आदिजीव हे परपोषी असतात. आदिजीव काय करतात की ज्याच्या शरीरात ते प्रवेश करतात त्याच्यावर त्याची इम्युनिटी सिस्टीम वापरून ते आपलं स्वतःचं अन्न तयार करतात. जसं मानव सुद्धा हा काय परोपोषी प्राणी आहे. ठीक आहे. नेक्स्ट आदिजीव हे सृष्टी प्रोटिस्टामध्ये येतात. तुम्हाला जर बघितलं असेल मागून जे आपण फंगी बघितले होते आहे की नाही, फंगी कोणत्या याच्यात येते, किंगडम ऑफ फंगीमध्येच येते. ठीक आहे. सॉरी, हे कशामध्ये येते, मागच्या याच्यात आपण बघितलं तर किंगडम ऑफ फंगीमध्ये येतं. पण हे जे आदिजीव म्हणजेच काय प्रोटोझुआ हे कोणत्या किंगडम मध्ये येतात, म्हणजे कोणत्या सृष्टीमध्ये येतात, तर प्रोटिस्टा म्हणजे लक्षात तुम्हाला ठेवायला सोपं आहे. प्रो आणि इथं समजा प्रोटिस्टा म्हणजे प्रोटोझुआ हे कशामध्ये येतात, तर प्रोटिस्टा या सृष्टीमध्ये येतात. हे आपल्याला लक्षात म्हणजे तिथं आठवलं पाहिजे म्हणून सांगत. ठीक आहे. थोडक्यात नेक्स्ट म्हणजे काही आदिजीवामुळे होणारे रोग, म्हणजेच काही प्रोटोझुआमुळे होणारे रोग. ठीक आहे. एकच मिनिट चल. ठीक. या ठिकाणी काय बघितलं आपण, प्रोटोझुआ बघितलं त्याच्या. ठीक आहे. म्हणजेच काही महत्वाच्या आदिजीवामुळे. ठीक आहे. आदिजीवा म्हणजेच काय, प्रोटोझुआमुळे होणारे रोग. ठीक आहे. याच्यामध्ये प्रोटोझुआमुळे होणारे रोग कोणकोणते आपण या ठिकाणी आता कव्हर करू. ठीक आहे. कोणकोणते आहे, तर हिवताप म्हणजेच मलेरिया. जनरली बघितलं असेल आपण हिवाळ्यात किंवा उन्हाळ्यातनी किंवा ते पावसाळ्यातनी सर्वात जास्त याचं प्रमाण कधी असते, पावसाळ्यामध्ये असते. ठीक आहे. कारण त्यावेळेस डासाचं प्रमाण हे सुद्धा जास्त असते. डासाचं प्रमाण जास्त असल्यामुळे काय हिवताप सुद्धा हा खूप आपल्याला त्या ठिकाणी जास्त होतो. हिवताप म्हणजे इंग्लिशमध्ये याला काय म्हणतो आपण, मलेरिया. जनरली मलेरियाची साथ ही आपल्या खेडे विभागात जास्त प्रमाण दिसून येते, शहरी विभागात पण जास्त दिसून येतं. जनरली जर तुम्हाला जर मलेरियाची जर जास्त प्रमाण ज्यावेळेस असते त्यावेळेस जर पाहत असेल, ज्यावेळेस आपल्याकडे पावसाळा येतो त्यावेळेस मच्छराचं प्रमाण खूप वाढतं आणि त्यावेळेस हा मलेरिया खूप जास्त मोठ्या प्रमाणात आपल्या इकडे साथीचा रोग म्हणून पसरतो. ठीक आहे. तर झालं होते असं की जे आपल्याला जर मलेरियाची जर रुग्ण बघायचे असेल तर सिव्हिल हॉस्पिटल म्हणजे सरकारी हॉस्पिटलमध्ये आपण जर बघितलं हे रांगाच्या रांगा लागलेले असतात. ठीक आहे. त्याच्यामध्ये सर्वात जास्त प्रमाण कशाचे असते, मलेरियाचे, म्हणजे थंडी बाजू तापीचं असते. ठीक आहे. यामध्ये काय आदिजीव कोणता असतो, म्हणजे आदिजीव प्रोटोझुआ कोणता असतो, तो प्लाझ्मोडियम वायवॅक्स. या ठिकाणी लक्ष ठेवायचं. या ठिकाणी आदिजीव कोणता असतो, तो प्लाझ्मोडियम वायवॅक्स. हा काय असतो, तर या ठिकाणी तो काय असतो, आदिजीव जो की ज्याच्यापासून हा रोग होतो. लक्षात ठेवायचं. हा रोग म्हणजेच मलेरिया हा रोग होतो. ठीक आहे. प्रसार कशापासून होतो, ॲनाफिलस डासाची मादी चावल्यामुळे. या ठिकाणी हे लक्षात ठेवायचं, जी मादी असते, मादीच हे काय करत असते, रोग फैलवण्याचं काम करत असते किंवा मादीच ही आपल्याला चावत असते. जनरली मेल डास. ठीक आहे. मेल डास हे आपल्याला चावत नाही. हां, मादी डास आहे म्हणजेच याच्यामध्ये मेल आणि फिमेल जे पडते, समजा डासामध्ये जो प्रकार पडतो त्याच्यामधला जी मादी डास असते तीच नेहमी आपल्याला चावत असते. ठीक आहे. हे या ठिकाणी लक्षात ठेवायचं. तुम्हाला जर असा जनरली समजा जनरल नॉलेजसाठी एखाद्या वेळेस प्रश्न आला तर डासांच्या मेल आणि फिमेल यापैकी कोणती आपल्याला समजा हार्म पोहोचत असते किंवा दोन्ही पोहोचते, त्यापैकी दोन्ही पोहोचत नाही, हे आपल्याला मादी डास हार्म पोहोचत असते, म्हणजेच आपल्याला इजा पोहोचत असते. ठीक आहे. प्रसार ॲनाफिलस डासांची मादी चावल्यामुळे होतो. ठीक आहे. या ठिकाणी लक्षात ठेवा. ॲनाफिलस डासांची जी मादी आहे ती आपल्या चावल्यामुळे काय होतो, याचा कशाचा, हिवतापाचा म्हणजेच मलेरियाचा प्रसार होतो. ठीक आहे. अवयव यकृत प्लीहा मोठे होतात. याचं म्हणजे महत्वाचं काय आहे की हे कोणत्या अवयवावरती डायरेक्ट इफेक्ट करतात, यकृत आणि प्लीहा या दोन जे आपल्या शरीरातले जे ऑर्गन्स आहे किंवा ऑर्गन सिस्टीम आहे याच्यावरती सर्वात जास्त इम्पॅक्ट पाडतात. ते काय करतात, त्याच्यावरती सुजन आणतात, ते मोठे करतात, आहे का नाही. आणि त्याच्यामुळे काय होते, आपली जे खाण्याची जी इच्छा असते, आपण समजा जे आहार घेत असतो ते आहार म्हणजे असं खाऊसं वाटत नाही, ते आपल्याला हिक आल्यासारखी होते, म्हणजे ते आपल्याला काय म्हणते ते शिसारी बसणे हा एक त्याच्यात नाही. त्याच्यानंतर दुसरे याचे लक्षणं म्हणजे काय, शिसारी बसणे, भूक न लागणे, भूक मंदावणे, ताप येणे म्हणजे थंडी वाजून ताप येणे, तसंच की आपलं म्हणजे अशक्तपणे येणे, चक्रा येणे, हे त्याचं लक्षण आहे, लक्षात ठेवायचं. ठीक आहे. आणि आपल्या तोंडाची जी चव आहे ती या ठिकाणी चालली जाते, म्हणजे आपण म्हणतो ना कडू लागते अन्न, म्हणजे तशा म्हणजे आपण त्याच्यानी आहार कमी घेतो. ठीक आहे. अशी याची लक्षणे बघितली आपण. ठीक आहे. आता हिवतापाच्या 3 अवस्था असतात. कशा असतात, आता हिवताप लक्षणे, याची लक्षणे कशी आहे,
तर समजा हे लक्षणे तर मी तुम्हाला सांगितले ओरली जे आपले समजा जनरल लक्षण असते, पण याच्या आणखीन याची लक्षणे म्हणून हे 3 स्टेज सांगितलेले आहेत त्यांनी. कोणकोणत्या? शीत अवस्था, उष्ण अवस्था आणि घाम अवस्था. याच्यामध्ये काय शीत अवस्था म्हणजे कोल्ड स्टेज, उष्ण अवस्था म्हणजे हॉट स्टेज आणि घाम अवस्था म्हणजे स्वेटिंग स्टेज. या ठिकाणी लक्षात ठेवायचं. या ठिकाणी 3 स्टेज असतात. कोणकोणत्या? शीत, उष्ण आणि घाम. जनरली तुम्ही बघितलंच असेल की आपल्या घरामधले हे उदाहरण आहे की समजा ज्यावेळेस आपल्याला हिवताप येतो त्यावेळेस काय होते की पहिल्यांदा खूप थंडी वाजते, खूप थंडी वाजते, म्हणजे आपण 2-2 ब्लँकेट सुद्धा घेतो. या ठिकाणी 2 ब्लँकेट घेऊन आपण ते थंडी दाबण्याचा प्रयत्न करतो. काही वेळ असे 2 तास झाले की त्याच्यानंतर काय येते की आपल्याला शरीरातून अशी उष्णता बाहेर फेकल्यासारखी वाटते, आहे की नाही? उष्णता बाहेर फेकल्यासारखी वाटते. त्यावेळेस आपण ब्लँकेट वगैरे काढून टाकतो. शरीरावरचे जे कपडे आहेत ते म्हणजे त्याच्यानंतर फॅन लावतो सुद्धा. तर आपले घरचे लोक म्हणतात की एकाएकी याला थंडी वाजते, एकाएकी डायरेक्ट उष्णता वाटते, आहे की नाही? अशा पद्धतीचं घरचे सुद्धा म्हणतात आपल्याला. त्याला काय म्हणतो आपण? मग उष्ण अवस्था म्हणतो. ठीक आहे, पहिली कोल्ड स्टेज झाली, मग उष्ण अवस्था. तिसरी अवस्था म्हणजे काय की जे आपलं उष्ण झालेलं शरीर आहे की नाही? आपल्या शरीरामध्ये काही असे खूप चांगले हे असतात की ऑर्गन असतात की जे आपले शरीर जे उष्ण झालेलं आहे त्याला थंड करण्यासाठी ते आपले जे पर्नर जे आपल्या शरीराचे जे छिद्र असतात, जे रंध्र असतात की त्याच्या वाटे काय घाम सोडण्याचं काम करतात. म्हणजे आपले शरीर आपल्या कसं थंड राहण्यासाठी. ठीक आहे, आपल्या कुलन टाईप असतात ते. आपल्या शरीराचं एक कुलनच म्हणजे ते आहे की जे आपल्या जिथं केसाचे जे छोटे छोटे छिद्र असतात, ठीक आहे, केसासारखे बारीक असतात ते, त्याच्याद्वारे काय स्वेट म्हणजे घाम आपल्या शरीरावरती फैलवला जातो आणि त्याच्यामुळे आपले शरीर हे थंड होते. ठीक आहे, लक्षात ठेवायचं. म्हणजे काय घाम अवस्था म्हणतो आपण. ठीक आहे, उष्ण झाल्यानंतर घाम अवस्था येतं. जनरली जर बघितलं असेल की आपण धावताना किंवा आपण एखादं मोठं काम करताना जनरली आपल्याला घाम येतं, कारण त्यावेळेस आपलं शरीर आहे ना हे तपत असतं. तपल्यामुळे काय शरीराचं टेम्परेचर मेंटेन ठेवण्यासाठी हे घामाची स्थिती आपल्याला येत असते. या ठिकाणी लक्ष ठेवायचं. म्हणजे काय याला स्वेटिंग स्टेज असं म्हणतो. ठीक आहे, लक्षात आहे? ठीक आहे, आपण आता नेक्स्ट या ठिकाणी कव्हर करण्याचा प्रयत्न, हे तुम्हाला समजलं असेल. आता नेक्स्ट. ठीक आहे, तर या रोगामध्ये जे समजा कोणता रोग? तो हिवताप म्हणजेच मलेरिया. मलेरिया या म्हणजे तो कशामुळे होतो? प्रोटोझोआमुळे होतो. ठीक आहे, प्रोटोझोआमध्ये या रोगामध्ये प्लाझ्मोडियम हा आदिजीव. ठीक आहे, कोणता? प्लाझ्मोडियम हा आदिजीव मानवी शरीरात लोहित रक्तपेशीवर हल्ला करतो. कोणत्या रक्तपेशीवर हल्ला करतो असा डायरेक्ट प्रश्न येऊ शकतो. तर RBC म्हणजे रेड ब्लड सेल्स. मागच्या लेक्चर्समध्ये आपण त्या ठिकाणी रेड ब्लड सेलचं RBC, WBC आणि प्लेट सेल्स या ठिकाणी कव्हर केलेलं आहे. ते त्या ठिकाणी तुम्ही जाऊन पाहू शकता. समजा जर तुम्ही विसरले असेल तर एकदा रिव्हिजन करू शकता फास्टमध्ये. तसेच शरीरातील नेक्स्ट पॉईंट आपण कव्हर करू. पहिला पॉईंट म्हणजे या रोगातील प्लाझ्मोडियम हा आदिजीव मानवी शरीरात लोहित रक्तपेशी म्हणजेच RBC वर हल्ला करतो. शरीरातील RBC मारतो, ते हल्ला करून त्याला संपवण्याचं काम कोण करतो? तो प्लाझ्मोडियम हा आदिजीव. ठीक आहे, म्हणजेच हिमोग्लोबिनचे प्रमाण आपल्या शरीरामध्ये कमी होते. जनरली जर पाहिलं तर आपल्या हिवतापामध्ये आपल्याला थकवा जाणवतो. ठीक आहे, थकवा जाणवतो म्हणजेच काय आपल्या शरीरातलं जे ब्लडचं प्रमाण, हिमोग्लोबिनचं प्रमाण असते ते कमी होते. आपल्याला जास्त झोपावंसं वाटते. झोप ही हिमोग्लोबिनमुळे येते. ठीक आहे, लक्षात ठेवायचं. आपल्या हिमोग्लोबिनच्या कमतरतेमुळे होते. म्हणूनच मलेरिया रोगात ॲनिमिया होतो. जनरली काय होते? ॲनिमिया हा कशामध्ये होतो? तर मलेरिया म्हणजेच काय लक्षात ठेवायचं. ॲनिमिया म्हणजेच काय की ज्या ठिकाणी आपल्या ब्लडचं प्रमाण कमी दिसते किंवा आपल्या शरीरामध्ये हिमोग्लोबिनचं प्रमाण ज्या ठिकाणी कमी असते किंवा ज्याच्या शरीरामध्ये हिमोग्लोबिनचं किंवा ब्लडचं प्रमाण कमी असते त्या ठिकाणी त्याला काय म्हणतो आपण? ॲनिमिया. म्हणजेच काय? पांडुरोग. मराठीत काय म्हणतो त्याला आपण? पांडुरोग असे म्हणतात. उपचार याच्यावर उपचार कोणते आहेत? तर यासाठी प्रभावी लस उपलब्ध नाही. मलेरियासाठी अशी काही कोणती अशी पर्टिक्युलर लस उपलब्ध नाही आहे की बा ही लस घेतल्यामुळे हा मलेरिया रोग दुरुस्त होतो. याच्यामध्ये कोणकोणती लस आहे? तर क्लोरोक्विन. जनरली आपण जे काय म्हणते WHO सुद्धा मलेरियासाठी खूप प्रमाणात काम करते. ठीक आहे, या ठिकाणी लक्षात ठेवायचं. या ठिकाणी काय म्हणजे मलेरिया हा आपला भारतातच होणारा रोग नाही, हा विश्व म्हणजे पूर्ण जगातली सुद्धा याचा फैलाव आहे. ठीक आहे, क्लोरोक्विन त्याच्यानंतर क्विनिन हे औषधं वापरतात. याच्यावरती म्हणजे असं पर्टिक्युलरली हेच औषध घेतलं की डायरेक्ट म्हणजे ते पूर्ण ठीक होऊन जाईल मलेरिया असं नाही. याच्यावरती बरेच औषध वापरतात. क्लोरोक्विन आणि क्विनिन हे औषध वापरतात या ठिकाणी. परंतु या औषधाला प्लाझ्मोडियम हा आदिजीव रोध निर्माण करतो. रोध म्हणजे काय? कंडक्ट. ठीक आहे, इंग्लिशमध्ये त्याला कंडक्ट म्हणतात. रोध म्हणजे त्याला प्रतिकार करतो. समजा आपण काय म्हणतो एक अँटीबॉडी असते. अँटीबॉडीचं काम काय असते की शरीरात जे विषाणू किंवा आदिजीव किंवा कवक किंवा प्रोटोझोआ हे आपण समजा हे कशामुळे होतं? प्रोटोझोआमुळे आहे ना.
जे आपल्या शरीरामध्ये एंटर करून ते आपल्या शरीराला हार्म पोहोचवणार असतं की आपल्या शरीराला इजा पोहोचवणार असतं. त्याच्यापासून संरक्षण कोण करत असते की जे समजा आपले जे समजा RBC WBC जे असतात त्याच्यामध्ये समजा जे असतात त्याचे सैनिक पेशी किंवा जे RBC ते आपले काय असतात ते त्याचं प्रोटेक्शन करत असते. कशाचं? आपल्या याचं आपल्या शरीराचं. पण प्लाझ्मोडियम हा काय हा आदिजीव असा आहे की तो रोध निर्माण करतो. तो त्याच्यावर सुद्धा हवी होऊन जातो म्हणजे रोध निर्माण करतो की त्याच्यावर म्हणजे कोणते हे जे औषध आहे क्लोरोक्विनिन आणि क्विनिन याच्यावर सुद्धा तो काय रोध निर्माण करतो. त्याला प्रतिसाद देत नाही ते म्हणजे त्याला असं निग्लेक्ट करते असं समजा आपल्या भाषेतनी की त्याला प्रतिसाद देत नाही की त्याच्यापेक्षा जास्त वरचढ तो ठरतो. या ठिकाणी लक्ष ठेवायचं. मग नेक्स्ट पॉईंट या ठिकाणी कव्हर करू. म्हणून सध्या भारतात मलेरियासाठी तर भारतात कोणतं वापरले जाते? आर्टिमिसिनाइन हे औषध वापरले जाते. भारतात कोणते वापरले जाते? आर्टिमिसिनाइन हे औषध भारतामध्ये वापरले जाते. ठीक आहे. आर्टिमिसिनाइन या ठिकाणी लक्ष ठेवायचं. हे औषध भारतामध्ये वापरले जाते. कशासाठी? भारतामध्ये जे रोग आहे प्लाझ्मोडियम समजा जो आपला हिवताप आहे त्याच्यावर वापरावा. या रोगाचा प्रसार रक्ताद्वारे तसंच आईकडून गर्भाला किंवा भ्रूणाला या ठिकाणी लक्षात ठेवा. आईकडून गर्भाला किंवा भ्रूणाला सुद्धा होऊ शकतो. या ठिकाणी लक्षात ठेवायचं. याच्या व्यतिरिक्त खालील 3 आदिजीवामुळे हा रोग होतो. तर खालील कोणती 3 आदिजीव आहेत त्या ठिकाणी बघू आपण. ठीक आहे. आदिजीव म्हणजेच काय? प्रोटोझोआ. या ठिकाणी लक्ष ठेवाय. यालाच काय म्हणू आपण? प्रोटोझोआ. ठीक आहे. या ठिकाणी काय म्हणतो आपण? आदिजीवालाच काय म्हणतो? प्रोटोझोआ म्हणतो. या व्यतिरिक्त आणखी खाली काही 3 रोग आहेत ते सुद्धा आपण या ठिकाणी कव्हर करू. म्हणजे प्रोटोझोआमुळे होणारे रोग हे आपल्या या ठिकाणी आपण कव्हर होऊन जाईल. ठीक आहे. हे तुम्हाला समजलंच असेल. आता नेक्स्ट बघू आपण. याच्यामध्ये काय? स्लीपिंग सिकनेस ह्या कोणत्यामुळे होतो? तर याच्यामध्ये आदिजीव म्हणजे कोणता? प्रोटोझोआ आहे. ठीक आहे. प्रोटोझोआ. ठीक आहे. हा कोणत्या प्रोटोझोआमध्ये होतो? तर ट्रायपोनोसोमा या प्रोटोझोआमुळे होतो. या ठिकाणी लक्ष ठेवा. कशामुळे होतो? ट्रायपोनोसोमा. या ठिकाणी डायरेक्ट याच्यावरती प्रश्न आलेला आहे. कंबाईनमध्ये जवळपास 2022 का 2023 मध्ये यावर डायरेक्ट प्रश्न आलेला आहे. ठीक आहे. 2022 मध्येच आहे की कंबाईनमध्ये डायरेक्ट यावरती प्रश्न आलेला आहे. आणि कोणती माशी असते? सेत्से नावाची माशी. जनरली हा आदिजीव आपल्याकडे म्हणजे स्लीपिंग सिकनेस हा आपल्याकडे जनरली आढळत नाही. हा दक्षिण आफ्रिकेमध्ये किंवा तिकडच्या देशामध्ये जास्त करून आढळतात. ठीक आहे. हे कशामुळे होतं? सेत्से नावाची माशी चावल्यामुळे आपल्याला होतं. कोणता? स्लीपिंग सिकनेस. हा रोग कशामुळे? याच्यामध्ये जास्त झोपावंसं वाटते आपल्याला. म्हणजे स्लीपिंग सिकनेस त्याचं रोगाचंच नाव आहे. ठीक आहे. याच्यामुळे काय आपल्याला जास्त झोप येते. ठीक आहे. हा प्रोटोझोआमुळे होतो. याच्या मागचं कारणच ते आहे की लोहित रक्तपेशी आपल्या शरीरात कमी केल्या जातात. ते सेत्से नावाची माशी असल्यामुळे त्याच्यामुळे आपल्या शरीरातील हिमोग्लोबिनचं प्रमाण कमी होतं आणि त्याच्यामुळे आपल्याला अशक्तपणा वाढतं. अशक्तपणामुळे आपण जास्त आपल्या झोप येते. त्याच्यामुळे याला काय? स्लीपिंग सिकनेस असं नाव दिलं. ठीक आहे. लक्षात ठेवायसाठी. समजा लक्षात ठेवायसाठी तुम्हाला एवढं हे सांगितलं मी. त्याच्यानंतर याला तिसरं म्हणजे काय? तर काला आजार. याच्या ठिकाणी काय? काला आजार म्हणजे याचा काला आजार हा सुद्धा एक काय? प्रोटोझोआमुळे होणारा रोग आहे. काला आजार म्हणजे याचा आदिजीव कोणता आहे? ठीक आहे. आदिजीव कोणता आहे? तर लेशमानिया डोनावानी. लेशमानिया डोनावानी हा याचा काय? प्रोटोझोआ. या प्रोटोझोआचं नाव काय? ते लेशमानिया डोनावानी या प्रोटोझोआचं नाव आहे. प्रसार सँडफ्लाय नावाची माशी. याचा जो प्रसार आहे हा कशामुळे होतो? सँडफ्लाय नावाची माशी. जे सँडफ्लाय नावाची माशी असते. आता तुम्हाला जे माशी आहे सेत्से नावाची माशी, सँडफ्लाय नावाची माशी, त्याच्यानंतर मच्छराचं पण सांगितलं. हे या ठिकाणी लक्षात ठेवायचं. कारण याच्यावरती जर एखादा प्रश्न आला तो आपल्याला टॅकल करता आला पाहिजे किंवा आपल्याला तो बरोबरच देता आला पाहिजे. ठीक आहे. सँडफ्लाय नावाची माशी कशामुळे? जो काला आजार आहे या काला आजार कशामुळे होतो? काला आजार कशामुळे होतो? तो सँडफ्लाय नावाची माशी याच्यामुळे होतो. आपण लक्षात ठेवायचं. आणि आदिजीव कोणता? लेशमानिया डोनावानी हा काय? लेशमानिया डोनावानी हा काय? त्यांचा आदिजीव म्हणजेच काय? प्रोटोझोआ आहे. आणि चौथा हा जो रोग आहे तर अमिबियासिस म्हणजेच हागवण. आपल्याला तुम्हाला माहिती असेल अमिबियासिस म्हणजे हागवण आपल्याला माहिती आहे. त्याला आपण डायरिया म्हणतो. डायरिया सुद्धा म्हणतो अमिबियासिस. हे कशामुळे होतं? आदिजीव अमीचा आदिजीव असं या ठिकाणी लक्षात ठेवायचं.
या ठिकाणी काहीतरी मिस्टेक झाली असेल तर मी पुढच्या लेक्चरमध्ये या ठिकाणी तुम्हाला सांगून देईन. ठीक आहे, याचा आदिजीव अमीचा त्या ठिकाणी सांगितलेला आहे. नेक्स्ट बघू काही महत्त्वाच्या कृमीमुळे होणारे रोग. आता कृमी सुद्धा बघू. या ठिकाणी मी तुम्हाला पहिलेच म्हणजे या ठिकाणी आपण फंगी शिकलो, त्याच्यानंतर प्रोटोझोआ शिकलो, त्याच्यानंतर कृमी म्हणजेच काय वॉर्म. या ठिकाणी लक्षात ठेवायचं कृमी म्हणजेच काय वॉर्म, या ठिकाणी लक्षात ठेवायचं. ठीक आहे, फंगी त्याच्यानंतर प्रोटोझोआ आणि या ठिकाणी कृमी. ठीक आहे, आता या ठिकाणी काही महत्त्वाची कृमीमुळे म्हणजेच वॉर्म्स, या ठिकाणी लक्षात ठेवायचं वॉर्म्स. ठीक आहे, या ठिकाणी लक्षात ठेवायचं वॉर्म्स म्हणजे कृमीमुळे होणारे रोग. या ठिकाणी लक्षात कोणकोणते ठेवायचे. ठीक आहे, जे ॲस्केरियासिस हा जो रोग आहे म्हणजे जनरली हे आपल्याला जास्त प्रचलित नाही पण तरी बी आपल्यासाठी कोणकोणते तर कृमी कोणती आहे तर म्हणजे वॉर्म्स कोणता आहे ॲस्केरियासिस ल्युम्ब्रिकोडिस. ठीक आहे, ॲस्केरियासिस ल्युम्ब्रिकोडिस हा काय त्याचा वॉर्म्स आहे म्हणजे ती कृमी आहे की त्या कृमीमुळे हा रोग होतो. प्रसार काय होतो दूषित अन्न आणि पाणी. तसेच दुसरा रोग आहे तर म्हणजेच फायलेरियासिस हा रोग कशामुळे होतो तर फायलेरियासिस म्हणजे तुम्हाला माहिती आहे हत्तीपाय मी मागच्या लेक्चरमध्ये कव्हर केलं होतं. हत्तीपाय हे एल्लापुझा, एर्नाकुलम आणि एटनाकुलम असं काहीतरी 3 डिस्ट्रिक्ट आहे केरळमधले की त्या केरळच्या डिस्ट्रिक्टमध्ये हा रोग जास्त प्रमाणात आढळतो. आपण मागच्या लेक्चरमध्ये कव्हर केलं. इंडेमिक, पेंडेमिक आणि एपिडेमिक हे जे रोग आहे आपण त्या ठिकाणी कव्हर केले होते. ठीक आहे, पहिल्याच लेक्चरमध्ये त्या आरोग्यशास्त्राच्या. त्याच्यानंतर वाचिरिया ब्रांचेस उचिरिया ब्रँकोटी म्हणजे उचिरिया ब्रँकोटी म्हणजे याचं जो समजा जे नाव आहे कशाचं कृमीचं किंवा वॉर्मचं जे नाव आहे ते काय उचिरिया ब्रँकोटी याचं नाव आहे. या पायातील जे लसिका पेशीचा दाह होतो. जे लसिका पेशी असतात जे आपल्या पायामध्ये असतात तुम्हाला जनरली बघितलं हत्तीपाय म्हणजे पायाची पायाचा जो आकार आहे तो वाढतो त्यालाच हत्तीपाय म्हणजे तो हत्तीच्या पायासारखा होतो म्हणजे त्याच्यावरची सुजन वाढते त्यालाच काय म्हणजे लसिका पेशी असतात ते फुगतात आपल्या त्याच्यात दाह होतो. दाह म्हणजे सूज या ठिकाणी लक्षात ठेवायचं. दाह म्हणजे काय सूज. लसिका पेशी हे कुठं असतात आपल्या पायामध्ये असतात. या लसिका पेशीला दाह होतो ते सुजतात आणि जो आपला पायाचा आकार आहे तो मोठा होतो त्यालाच काय म्हणतो आपण हत्तीपाय किंवा रोग म्हणतो. आणि हे क्युलेक्स हे जी डास आहे हे लक्षात ठेवायचं. क्युलेक्स नावाच्या डासाची मादी चावल्यामुळे काय होतो हा रोग होतो. कोणता हत्तीपाय म्हणजेच काय फायलेरियासिस हा रोग म्हणतो. हा रोग कशामुळे होतो क्युलेक्स नावाची डासाची मादी चावल्यामुळे हा रोग होतो. या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे. आता या ठिकाणी तुम्हाला मी सविस्तर सांगितलेलं आहे. तसंच आपण या ठिकाणी एक क्विक फास्ट रिव्हिजन घेऊ. ठीक आहे, आरोग्यशास्त्रामधला हे थोडासा पार्ट आपल्याला राहिला होता या ठिकाणी मी तो कव्हर करून देत आहे. आणि थोडासा समजा याच लेक्चरमध्ये आपण थोडा समोरचा पार्ट घेऊ म्हणजे काय होईल की हे लेक्चर आपलं कंटिन्यू राहील आणि जो समोरचा जो जास्त झालेला भार आहे तो आपल्याला कमी होईल. ठीक आहे, पहिले याची आपण रिव्हिजन घेऊ. याच्यामध्ये काय कवके, आदिजीव, कृमी म्हणजेच फंगी आणि प्रोटोझोआ आपण आपल्याला शिकायचं आहे. कवके म्हणजेच काय फंगी, आदिजीव म्हणजे काय प्रोटोझोआ आणि कृमी म्हणजेच काय वॉर्म. या ठिकाणी लक्ष ठेवायचं. या ठिकाणी कवके कसे असतात कवके हे पेशीभित्तिका असलेले आणि पेशीरचना असलेले सजीव आहे. कसे आहे या ठिकाणी पेशीभित्तिका असलेले आणि पेशीरचना असलेले. दुसरा पॉईंट कोणता कवकांची पेशीभित्तिका ही कायटिनिया शर्करेपासून बनलेली असते. कोणत्या तर कायटिनिया शर्करेने बनलेली असते. ठीक आहे, तिसरं म्हणजे काय कवकासाठी वेगळी सृष्टी आहे. सृष्टी कोणतं किंगडम ऑफ फंगी. कवकासाठी ही वेगळी सृष्टी आहे किंगडम ऑफ फंगी. चौथा म्हणजे काही कवके हे फायदेशीर असतात आणि काही कवके हे घातक असतात. ठीक आहे, या ठिकाणी आपण बघितलं आहे. नेक्स्ट म्हणजे फायदेशीर कवके कोणकोणते किनुआ म्हणजे ईस्ट हे फायदेशीर एक कवकाचे उदाहरण आहे. तुम्ही ईस्ट बघितले असते बेकरीमध्ये आपण त्याचा उपयोग केला जातो उत्पादित. तर हे काय जे बेकरी पदार्थ आहे ते भुसभुशीतपणा आणण्यासाठी किंवा त्याला स्पंच आणण्यासाठी किंवा ते चविष्ट बनवण्यासाठी ते काय आपल्या ईस्टचा वापर करतात. ठीक आहे, पेनिसिलियम हे पण एक फायदेशीर हिरव्या रंगाचे कवक आहे. दुसरा पॉईंट म्हणजे काय पेनिसिलियम काय हे हिरव्या रंगाचे आहे. याचा शोध कोण लावला अलेक्झांडर फ्लेमिंगो. ठीक आहे, फ्लेमिंग किंवा याचा शोध कधी लागला 1929 मध्ये. हे कशा रंगाचे असते हिरव्या रंगाचे आणि याचा उपचार म्हणून कोणत्या याच्या रोगावर केला जातो घटसर्प आणि न्यूमोनिया. जे न्यूमोनिया जनरली 5 वर्षाखालील मुलांना खूप जास्त प्रमाणात होतं. ठीक आहे, न्यूमोनिया म्हणजे आपल्या दोन्ही फुफ्फुसामध्ये काय म्हणते ते पाण्याचं प्रमाण किंवा आपण ते कफचं प्रमाण वाढणं. ठीक आहे, कशामध्ये दोन्ही फुफ्फुसामध्ये फुफ्फुसाशी संबंधित रोग आहे न्यूमोनिया. या ठिकाणी लक्षात ठेवायचं. घटसर्प आणि न्यूमोनिया यासारखे जीवाणूजन्य रोगाच्या उपचारासाठी वापरला जातो. तिसरा पॉईंट. ठीक आहे, याच्यामध्ये काय तिसरा पॉईंट याच्यामध्ये काय भूक्षेत्र तिसरा आहे. ठीक आहे,
काही भूछत्र हे मशरूम हे कमी कॅलरीयुक्त आणि जास्त प्रथिनयुक्त असतात. हे आपण बघितलं. ॲल्गिरियासिस बायस्पोरस हे या ठिकाणी बघितलं आपण त्याचं उदाहरण. त्याच्यानंतर रेड वाईन आणि रेड बियर कशापासून बनतात? सॅक्रोमायसिस सेरिविसिया या याच्यापासून बनवल्या जाते. कशापासून? किनोनापासून बनवल्या जाते. आता नेक्स्ट काही रोग आणि कवक हे या ठिकाणी कव्हर केले होते. याच्यात मायसिटोमा कोण? ॲक्टिनोमायसिटोमा हा कवक आहे. त्याच्यानंतर स्पायरोट्रायकोसिस हा रोग कशापासून होतो? तो स्पोरोथिक्स याच्यापासून होतो, या कवकापासून होतो. त्याच्यानंतर तिसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजेच काय? हिनोस्पोरोडिओसिस म्हणजे हिनोस्पोरोडियम या कवकापासून होतो. चौथा म्हणजे काय? ब्लास्टोमायकोसिस ह्या कशापासून होतो? ब्लायटोमायसिस या कवकापासून होतो. चौथं म्हणजेच या फंगीपासून होतो. पाचवं म्हणजेच काय? ॲस्परजिलोसिस म्हणजे ॲस्परजिलस फिमिक्टस या कवकापासून होतो. त्याच्यानंतर केडिडिओसिस म्हणजेच केडिडा अल्बकन्स या फंगीमुळे फंगीमुळे किंवा कवकामुळे होणारा रोग आहे. नेक्स्ट या ठिकाणी करू घ्या. या व्यतिरिक्त गचकर्ण, खरूज, नायटा तसेच धोबीइचेट, ॲथेल फूट हा सुद्धा काय कवकजन्य रोगाचे प्रकार आहे. या ठिकाणी लक्ष ठेवायचं कवकजन्य रोग आहे. नेक्स्ट कवकाच्या अभ्यासाला काय म्हणतात? मायकोलॉजी. हे या ठिकाणी लक्ष ठेवायचं. आपल्याला याच्यावर डायरेक्ट प्रश्न येऊ शकतो. आणि आदिजीव. आता आदिजीव म्हणजेच प्रोटोझोआ. या ठिकाणी लक्ष ठेवा. आदिजीव म्हणजेच काय? प्रोटोझोआ. आदिजीव म्हणजेच काय? प्रोटोझोआ. प्रोटोझोआ हे एक पेशी प्राण्याचा वर्ग आहे. हे कव्हर केलं. पहिला पॉईंट. दुसरा पॉईंट यामध्ये पेशीरस, पेशीपटल आणि केंद्रके असतात ते कव्हर केलं आहे. त्याच्यानंतर आदिजीव हे परपोषी असतात हे सांगितलेलं आहे. त्याच्यानंतर आदिजीव हे सृष्टी प्रोटिस्टामध्ये येतात. या ठिकाणी कव्हर केलं. नेक्स्ट आणखी काय कव्हर केलं आपण? काही महत्त्वाचे आदिजीवमुळे होणारे रोग. हिवताप सांगितलेला प्लाझ्मोडियम व्हायवॅक्स यामुळे होतो. त्याच्यानंतर ॲनाफिलस डासाची मादी चावल्यामुळे होतो. यकृत आणि प्लीहा यांचा आकार मोठा करतात ते. लक्षणे कोणकोणते आहे? लक्षणे आपण तुम्हाला सांगितलेलं आहे की थंडी वाजणे, त्याच्यानंतर आपलं समजा मळमळ होणे, उलट्या येणे, अन्न खावंसे, शिसारी बसणे, अन्न खावंसं न वाटणं, त्याच्यानंतर आपलं अशक्तपणा येणे, झोपावशी वाटणे हे काय हिवतापाची लक्षणे आहे. याच्यामध्ये शीत अवस्था असते, एक कोल्ड स्टेज तुम्हाला सांगितलं समजू, उष्ण अवस्था आणि घामाची अवस्था 3 स्टेज असतात. ठीक आहे. नेक्स्ट काय बघितलं आपण? रोग आला प्लाझ्मोडियम हा आदिजीव मानवी शरीरात लोहित रक्तपेशीवर हल्ला करतो. ठीक आहे. म्हणजेच आरबीसीवर हल्ला करतो. ठीक आहे. आरबीसी शरीरातील आरबीसी मारतो, हिमोग्लोबिनचे प्रमाण कमी करतो. त्याच्यामुळेच काय होतं? मलेरिया रोगामध्ये ॲनिमिया म्हणजेच पांडुरोग हा रोग होतो आपल्याला. ठीक आहे. कशामुळे? कारण आरबीसीचं प्रमाण किंवा आपले जो हे आहे काय म्हणतो आपण त्याला, हिमोग्लोबिनचं प्रमाण आपल्या शरीरामध्ये कमी होते. ठीक आहे. त्याच्यानंतर याच्यात क्लोरोक्विन किंवा क्विनिन हे औषध वापरलं जातात. पण त्याला सुद्धा काही जे आपले हे समजा प्लाझ्मोडियम जे किंवा आदिजीव आहे त्याला ते हे देत नाही, प्रतिसाद देत नाही. त्याच्यामुळे सध्या भारतात काय म्हणतात? आर्टिमिसिनाइन हे काय? आर्टिमिसिनाइन हा जो औषध आहे तो आपल्या भारतामध्ये उपयोगात आणला जातो. ठीक आहे. या रोगाचा प्रसार रक्ताद्वारे तसेच आईकडून गर्भाला किंवा भ्रूणाला भ्रूणाला होतो. या ठिकाणी लक्ष ठेवा. आईकडून गर्भाला किंवा भ्रूणाला होतो. याच्या व्यतिरिक्त खालील 3 रोग आदिजीवामुळे होते. आणखी खाली काही 3 जीव आहे जे की प्रोटोझोआमुळे होतात. स्लिपिंग सिकनेस बघितला आपण. आदिजीव काय? ट्रायपोनोसोमा या ठिकाणी लक्ष ठेवायचं आहे. प्रसार कोशाची नावाची माशी चावल्यामुळे होतो. त्याच्यानंतर काला आजार हा सुद्धा काय आहे की आदिजीव लेशमानिया डोनावनी याच्यामुळे होतो. काय? लेशमानिया डोनावनी या आदिजीवामुळे होतो. त्याच्यानंतर प्रसार सेंट फ्लाय नावाची माशी चावल्यामुळे होतो. ठीक आहे. त्याच्यानंतर तिसरा एक कोणता हा आहे की एक कोणता आणखी की जो आदिजीवमुळे किंवा जो प्रोटोझोआमुळे होतो तो ॲमिबियासिस हा सुद्धा म्हणजे हागवण हा सुद्धा या ठिकाणी लक्ष ठेवायचं आहे. नेक्स्ट म्हणजे काय? काही महत्त्वाचे कृमीमुळे होणारे रोग म्हणजेच वॉर्म्समुळे होणारे जे रोग आहेत या ठिकाणी कव्हर केले. ॲस्केरियासिस म्हणजेच काय? कृमी कोणतं? ॲस्कॅरिस लिम्ब्रिकोडिस म्हणजे ह्या काय? त्याचं कृमी आहे. प्रसार दूषित अन्न व पाणी. त्याच्यानंतर हत्ती रोग म्हणजेच फायलेरियासिस, वाचुरिया ब्रांचोटी या समजा त्याचं काय कृमीचं नाव आहे. त्या पायातील लसिका पेशींचा दाह म्हणजे आपले जे पायामध्ये जे लसिका पेशी असतात
त्याच्यावर सुजन येते आणि त्याचा त्याची साईज वाढते, तर त्यालाच काय म्हणतो पेशीचा दाह किंवा पायातील लसिका पेशीचं किंवा त्याला आपण हत्तीपाय असे म्हणतो. या ठिकाणी लक्षात ठेवायचं. नेक्स्ट आहे क्युलेक्स नावाच्या डासाची मादी चावल्यामुळे हा रोग होतो. या ठिकाणी लक्षात ठेवायचं. हे झालं आजचं लेक्चर या ठिकाणी कंप्लीट झालेलं आहे. त्या ठिकाणी आपण समोरच्या लेक्चरचे काही आपण या ठिकाणी पार्ट कव्हर करू की म्हणजे की आपल्या समोरचं लेक्चर आपल्याला थोडंसं जास्त आहे, हेवी आहे, त्याच्यामुळे आपल्याला काही पार्ट करू. याच्यामध्ये काय पेशी सजीवाचे एकक सेल्स युनिट ऑफ लाईफ. याच्यामध्ये काय सेल्स युनिट लाईफमध्ये काय जे आपले पेशी असते की ज्याच्यापासून आपलं पूर्ण बॉडी स्ट्रक्चर बनलेलं असते. सेल्स ऑर्गन्स, त्याच्यानंतर आपले ऑर्गन सिस्टीम, ते असे त्याचा प्रकार पडत जातं. ठीक आहे, एक स्टेज आहे. तर आपण या ठिकाणी पेशी संबंधित आता पेशी हे काय असतात, कसे असतात, पेशी एक काय असते, पण हे आपण नंतर बघू. याच्यामधला जो काही महत्त्वाचा जो डेफिनेटली आपल्याला परीक्षेत डायरेक्ट याच्यावर येते हा पार्ट आपण या ठिकाणी कव्हर करू की आज म्हणजे थोडासा जे फॅक्च्युअल डाटा आहे तो या ठिकाणी कव्हर करून घेऊ. आणि पेशी सजीवाचे एकक हे या चॅप्टरमधला हे या ठिकाणी फक्त सांगण्याचा माझा प्रयत्न आहे. हे या चॅप्टरचं नाव देण्याचं कारण म्हणजे आता याच्याचा फॅक्च्युअल डाटा आपण सर्वात पहिले आपण बघून घेऊ. याच्यामध्ये काय सांगितलेलं आहे शास्त्रज्ञाचे नाव आणि शोध या ठिकाणी लक्षात ठेवा. शास्त्रज्ञाचे नाव आणि शोध या ठिकाणी डायरेक्ट डायरेक्ट प्रश्न येतो स्ट्रेट फॉरवर्ड. झॅकिरस जॉन्सन यांनी कोणता शोध लावला? सूक्ष्मदर्शकाचा प्रथम शोध लावला 1590 मध्ये. या ठिकाणी लक्षात ठेवायचे. त्याच्यानंतर दुसरं म्हणजे रॉबर्ट हुक तर अनेकदा प्रश्न आलेले आहे. MPSC असो, तसेच कंबाईन असो किंवा सरळ सेवा असो, याच्या रॉबर्ट हुकवर बरेचदा प्रश्न आले. बुचातील मृत पेशींचा शोध कोणी लावला? तर रॉबर्ट हुक यांनी लावला. या ठिकाणी लक्षात ठेवायचं. कधी लावला? तर 1665 मध्ये लावला. तर अँटन लुएनहॉक, ठीक आहे, अँटोन लुएनहॉक हा यांनी कशाचं लावलं? जीवाणू, शुक्राणू आदी जीव यांच्या जिवंत पेशीचे सर्वात प्रथम निरीक्षण करणारा प्राणी कोण आहे? शास्त्रज्ञ कोण आहे? तर तो अँटन लिओनहॉक. म्हणजे लिओनहॉक लक्षात ठेवायचं. सर्वात प्रथम त्यांनी निरीक्षण कधी केलं? 1674 मध्ये. लक्षात ठेवायचं. नेक्स्ट रॉबर्ट ब्राउन म्हणजेच यांनी काय केलं? पेशीतील केंद्रकाचे अस्तित्व दर्शविले. कधी? 1831 मध्ये. हा महत्त्वाचा शोध मानला जातो कारण पेशीतले जे केंद्रक असते त्याच्यापासून जे बॉडी स्ट्रक्चर आहे ते या ठिकाणी सर्व शोध लागला होता. कोणी शोध लावला? रॉबर्ट ब्राउन. जोहान्स पुरकिंजे. मग जोहान्स पुरकिंजे कोणता शोध लावला? जोहान्स पुरकिंजेंनी कोणता शोध लावला? पेशीतील तरल द्रव्याला प्रद्रव्य असे नाव दिले. कोणा नाव दिले? पेशीतील तरल द्रव्य, जे पेशीमध्ये एक तरल द्रव्य असते की जे लिक्विड फॉर्म मध्ये असते, तरल द्रव्य असते, त्याला प्रद्रव्य असे नाव कोणी दिले? तर हे जोहान्स पुरकिंजेंनी या ठिकाणी दिलेले आहे. नेक्स्ट म्हणजे सिद्धांत कोणी मांडले आणि याच्यावरती डायरेक्ट प्रश्न येतात. या ठिकाणी आपण बघू. ठीक आहे, पेशी हा सजीवांचा रचनात्मक व कार्यात्मक घटक आहे. हा सिद्धांत कोणी मांडला? तर M.J. शिल्डेन या शास्त्रज्ञांनी मांडला. हे लक्षात ठेवायचं. कधी मांडला? 1838 मध्ये मांडला. वनस्पती असो वा प्राणी, सर्व सजीव हे अनेक पेशींनी बनलेले असतात. हे कोण सांगितलं? थिओडोर शॉननी सांगितलं. कधी सांगितलं? तर 1839 मध्ये सांगितलं. आणि सर्व पेशींचा जन्म हा त्याच्या आधीच्या अस्तित्वात असलेल्या पेशीपासूनच होतो. म्हणजे असलेल्या पेशीपासूनच होतो. हा कोण सांगितलं? रॉडॉल्फ विर्शा या ठिकाणी सांगितलेलं आहे. या ठिकाणी हे सिद्धांत आणि कोणी मांडले हे लक्षात ठेवायचं. काय काय सांगितलेलं या ठिकाणी? पेशी हा सजीवांचा रचनात्मक आणि कार्यात्मक घटक आहे. हे कोणी सांगितलेलं? M.J. शिल्डेन यांनी सांगितलं. ते 1838 मध्ये सांगितलं त्यांनी. आणि वनस्पती असो वा प्राणी, हे सर्व सजीव हे अनेक पेशींनी बनलेले असतात. हे कोणी सांगितलं? तर थिओडोर शॉन यांनी सांगितलं 1839 मध्ये. आणि सर्व पेशींचा जन्म हे त्याच्या आधीच अस्तित्वात असलेल्या पेशीपासून होतो. हे कोणी सांगितलं? रॉडॉल्फ विर्शा यांनी सांगितलं 1855 मध्ये. हे 3 पॉईंट तुम्ही लक्षात ठेवायचं. आपण एक परत नेक्स्ट पॉईंट म्हणजे इम्पॉर्टंट पॉईंट जे आहे ते या ठिकाणी कव्हर करू. ठीक आहे, या ठिकाणी काय? लोहित रक्तकणिकांची संख्या म्हणजे लोहित रक्तपेशींची संख्या ही 25 दशलक्ष इतकी असते. या ठिकाणी 9वीच्या स्टेटमध्ये हे दिलेलं आहे. स्टेट बोर्ड ओल्ड मध्ये दिलं आहे. या ठिकाणी लक्षात ठेवायचं. लोहित रक्तकणिकांची म्हणजे लोहित रक्तपेशींची संख्या 25 दशलक्ष इतकी असते. तसेच मेंदूच्या पृष्ठभागावरील चेतापेशींची संख्या 10,000 दशलक्ष असते. जे मेंदूचा जो पृष्ठभाग आहे, मेंदूचा जो पृष्ठभागावरील चेतापेशींची, जी आपली चेतापेशी असते, ठीक आहे, चेतापेशींची संख्या 10,000 दशलक्ष असते. म्हणजे 9वीच्या स्टेट बोर्डमध्ये ओल्डमध्ये दिलेलं आहे हे सुद्धा. त्याच्यानंतर प्रौढ माणसाच्या शरीरात 60 ते 90 ट्रिलियन पेशी असतात. जे आपल्या पेशींची जी संख्या असते ती किती असते? तर ते ट्रिलियन मध्ये मोजल्या जाते. लक्षात ठेवा.
ट्रिलियनमध्ये 60 ते 90 ट्रिलियन पेशी असतात. मानवी शरीरातील सर्व पेशी, या ठिकाणी हा महत्त्वाचा पॉईंट आहे की मानवी शरीरातील सर्व पेशी टोकाला टोक लावून जर सलग जोडल्या तर पृथ्वीच्या 4.5 फेऱ्या होऊ शकतात. या ठिकाणी लक्षात ठेवायचं 4.5 12,600 काहीतरी आपल्या पृथ्वीचा व्यास आहे ना, तर तो पूर्ण म्हणजे असे याच्या 4.5 परत फिरून 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 आपल्या शरीरातील जर पेशीच्या टोकाला टोक जर लावला, समजा ही पेशी आहे का नाही, ही पेशी त्याला जर ही दुसरी पेशी समजा खालून जर जोडली, अशा तर पृथ्वीच्या 4.5 फेऱ्या होतात. आपल्याला या ठिकाणी लक्षात ठेवायचं 4.5 फेऱ्या पूर्ण होतात. या ठिकाणी हे लक्षात ठेवायचं. दुसरं म्हणजेच अंड्याचे कवच हे कॅल्शियम कार्बोनेट पासून बनलेले असते. हे काय या ठिकाणी काय लक्षात ठेवायचं, जे अंड्याचे जे कवच असते हे कशापासून बनलेले असते, कॅल्शियम कार्बोनेट पासून बनलेले असते. आणि अंड्याचं सांगायचं झालं, अंड्याला पूर्णान्न का बरं म्हणलं जातं, त्याच्यामध्ये ते पांढरा जो बलक असते त्याच्यामुळे काय म्हणलं जातं, अंड्याला पूर्णान्न असे म्हणलं जातं. मानवी आणि इतर सस्तन प्राण्यांमध्ये असलेल्या लोहित रक्तपेशींचे म्हणजेच आरबीसीचे केंद्रके नष्ट झालेले असते. यामुळे हिमोग्लोबिनचे अधिक जागा उपलब्ध होते. या ठिकाणी लक्षात ठेवायचं, हिमोग्लोबिनमध्येच काय, हिमोग्लोबिनला जास्त जागा कशासाठी असतात, म्हणजे कशामुळे उपलब्ध होतात, मानव आणि इतर सस्तन प्राणी. फक्त याच्यामधला एक उंट हा असा प्राणी आहे, उंट, की ज्याच्या लोहित रक्तपेशी म्हणजे आरबीसी मध्ये केंद्रके असतात, ठीक आहे, अवेलेबल असतात. पण तो जर सोडला, उंट जर सोडला, की बाकीचे सस्तन प्राणी आहे समजा आपल्यासारखे मानव आणि इतर सस्तन प्राणी असल्या लोहित रक्तपेशींचे केंद्रके नष्ट झालेले असते. याच्यामध्ये आरबीसीचे जे केंद्रक असते का, नाही, नष्ट झालेले असते. त्यामुळे होते काय, तर हिमोग्लोबिनसाठी अधिक जागा उपलब्ध होते. या ठिकाणी लक्ष ठेवायचं. 7वा पॉईंट या ठिकाणी कव्हर करू. चाळणी नलिकेसारख्या वनस्पतीमध्ये पेशीची पोकळी असते, आहे का नाही. जे चाळणी नलिका असते ना, आपली जी चाळणी असते, आहे का नाही, चाळणी जी नलिका आपली जी आपण पाणी गाळतो त्याच्यासारखी जे पेशीची पोकळी असते, कशामध्ये, वनस्पतीमध्ये. या ठिकाणी लक्ष ठेवायचं. पेशींच्या अभ्यासाच्या शाखेला पेशीशास्त्र म्हणजेच सायटोलॉजी हे म्हणतात. लक्षात ठेवायचं, पेशींच्या अभ्यासाला काय, पेशींच्या अभ्यासाच्या शाखेला काय पेशीशास्त्र म्हणतात. यालाच काय म्हणतात, सायटोलॉजी इंग्लिशमध्ये म्हणतात. यावरती प्रश्न येऊ शकतो. त्याच्यानंतर नेक्स्ट म्हणजे लयकारिका हे नाव EU या शास्त्रज्ञांनी दिले, ठीक आहे. EU या शास्त्रज्ञांनी दिले. तसेच तंतुकणिको मायटोकॉन्ड्रिया हे नाव अल्टमन व बेंडा यांनी दिले. लक्षात ठेवायचं, यांनी दिले, ठीक आहे, यांनी दिले. लक्षात ठेवायचं काय, लयकारिका हे नाव EU या शास्त्रज्ञांनी दिले. लयकारिका हे नाव कोणी दिलं, EU या शास्त्रज्ञांनी दिले. तसेच तंतुकणिका म्हणजेच मायटोकॉन्ड्रिया हे नाव कोणी दिले, तर अल्टमन आणि बेंडा या शास्त्रज्ञांनी दिले. तसेच त्वचेच्या बाह्यतम आवरणातील पेशी ह्या मृत असतात. जे आपल्या त्वचा असते, जी आपली स्किन असते, त्याच्यातील बाह्यतम आवरणातील जे पेशी असतात त्या मृत असतात. हे या ठिकाणी लक्षात ठेवायचं, त्या पेशी मृत असतात. साधारणतः मानवात 2 kg मृत त्वचा असते. या ठिकाणी लक्षात ठेवायचं, 2 किलोग्रॅम एवढी काय मृत त्वचा असे मानवी शरीरात असते, ठीक आहे. त्याच्यानंतर सेंट्रिओलस हे फक्त प्राणी पेशीमध्ये सापडतात. सेंट्रिओलस हे कशामध्ये सापडतात, तर प्राणी पेशीमध्ये सापडतात. या ठिकाणी हे आहे, ठीक आहे, लक्षात ठेवायचं. या ठिकाणी एवढा भाग आपण या ठिकाणी कव्हर केला, म्हणजेच की आपलं जे समोरचं येणारं लेक्चर आहे ते आपल्याला थोडंसं आरामात घेता येईल, ठीक आहे. कोणतं कव्हर करू, शॉर्टमध्ये एकदा रिव्हिजन बघू, ठीक आहे. पेशी या सजीवांचा एकक आहे, म्हणजे सेल्सच आपल्या याच्यामध्ये शिकणार आहे आपण, ठीक आहे. याच्यामध्ये काय, झॅकरी जॉन्सन सूक्ष्मदर्शकाचा प्रथम शोध 1590 मधून लागला. त्या रॉबर्ट हुक भुजातील मृत पेशींचा शोध लावला यांनी. तिसरं म्हणजे काय, तिसरं बघितलं आपण लिव्हनहॉक, अँटन लिव्हनहॉक जीवाणू, शुक्राणू आदी जीव यांच्या जिवंत पेशीचे सर्वात प्रथम त्यांनी निरीक्षण केले सूक्ष्मदर्शकाद्वारे. 1674 मध्ये रॉबर्ट ब्राउन यांनी काय केलं, ते पेशीतील केंद्रकाचे अस्तित्व दर्शविले, ठीक आहे. आणि जोहान्स पुरकेंजे यांनी काय केलं, तर तरल द्रव्याला प्रद्रव्य असे नाव दिले. लक्षात ठेवायचं. आता नेक्स्ट या ठिकाणी लक्षात ठेवू आपण. सिद्धांत कोणी मांडला आणि कशा संबंधित तो सिद्धांत या ठिकाणी आपण सांगितलेले. पेशी हा सजीवांचा रचनात्मक व कार्य घटक आहे. तर हा कोणी सांगितलं, ह्या कोणत्या शास्त्रज्ञांनी सांगितलं, M.J. शिल्डन यांनी सांगितलं 1838 मध्ये. आणि वनस्पती असो वा प्राणी, सर्व सजीव हे अनेक पेशींनी बनलेले असतात. हे कोणी सांगितलं, थिओडोर शॉननी सांगितलं 1839 मध्ये. आणि सर्व पेशींचा जन्म हा अस्तित्वात असलेल्या आधीच्याच पेशीपासून होतो, तर रॉडॉल्फ विर्शा यांनी सांगितलेलं या ठिकाणी लक्ष ठेवायचं. नेक्स्ट काय बघितलं आपण, इम्पॉर्टंट जे पॉईंट असतील जे आपल्याला एक्झाम ओरिएंटेड आहे ते बघितले. लोहित रक्तकणिकांची संख्या 25 दशलक्ष इतकी असते. 9वीच्या ओल्ड स्टेज बुकनुसार आहे. मेंदूच्या पृष्ठभागावर जे चेतापेशींची जी संख्या असते
ते किती असते तर 10,000 दशलक्ष असते. त्याच्यानंतर तिसरा पॉईंट कव्हर केला आपण कोणता तर प्रौढ माणसाच्या शरीरात 60 ते 90 ट्रिलियन पेशी असतात. मानवी शरीरात किती असतात प्रौढ माणसाच्या 60 ते 90 ट्रिलियन काय असतात पेशींची संख्या असते. म्हणजेच काय मानवी शरीरातील सर्व पेशी जर टोकाला टोक लावून जर पकडल्यात तर पृथ्वीच्या 4.5 फेऱ्या अशा होतात की जे आपल्या पूर्ण करू शकतो आपण. ठीक आहे, एवढ्या साऱ्या पेशी आपल्या शरीरामध्ये असतात. त्याच्यानंतर अंड्याचे जे हे कवच आहे ते कॅल्शियम कार्बोनेट पासून बनलेले असते. आणि दुसरा पॉईंट म्हणजेच अंड्याला पूर्णान्न का बरं म्हणलं जाते तर त्याच्यात जे पांढरा बलक असतो त्याच्यामुळे अंड्याला पूर्णान्न असे म्हटलं जाते. नेक्स्ट पॉईंट या ठिकाणी कव्हर केला आहे की जे आपली समजा वनस्पतीमध्ये जे पेशीची पोकळी असते ती कशासारखी असते चाळणी नलिकेसारखी असते या ठिकाणी. आणि त्याच्यानंतर 8वा पॉईंट आपण या ठिकाणी कव्हर केलेला आहे कोणता की पेशीच्या अभ्यासाला कोणते शास्त्र म्हणतात पेशीशास्त्र म्हणतात. त्यालाच इंग्लिशमध्ये काय सायटोलॉजी असे म्हणतात. नेक्स्ट आपण या 9वा पॉईंट लयकारिका हे नाव EU या शास्त्रज्ञांनी दिले. कोणते शास्त्रज्ञांनी दिले EU या शास्त्रज्ञांनी दिले. तसेच याला तंतुकणिका म्हणजेच मायटोकॉन्ड्रिया हे नाव कोणी दिले तर अल्टमन आणि बेंडा या शास्त्रज्ञांनी दिले. लक्षात ठेवायचं आहे. आणि 10वा पॉईंट आपण कव्हर केला आहे की त्वचेच्या बाह्यतम आवरणातील पेशी ह्या मृत असतात. साधारणतः मानवात 2 kg म्हणजे 2 किलोग्रॅम ह्या मृत पेशी असतात. या ठिकाणी कव्हर केलेला आहे. तसेच 11वा पॉईंट म्हणजे सेंट्रिओलिसिस हे फक्त प्राणी पेशीमध्ये सापडते या ठिकाणी कव्हर केलं. अशा ठिकाणी आपण जो आजचा टॉपिक आहे या ठिकाणी पूर्ण कव्हर केला आणि त्या ठिकाणी आपण थोडक्यात रिव्हिजन सुद्धा केलेली आहे. ठीक आहे, या ठिकाणी जर तुम्हाला काही सजेशन द्यायचे असतील तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सजेशन देऊ शकता. तसेच आपल्या व्हिडिओला लाईक शेअर्स आणि सबस्क्राईब करा. आणि जे नेक्स्ट येणारे लेक्चर आहे 1 तारखेपासून ते तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिली जाईल. त्या लिंकवर तुम्ही जाऊन सबस्क्राईब करू शकता. आणि ते येणारी आपली जे लेक्चरची सिरीज आहे ते कंटिन्युअली तुम्हाला त्या चॅनलवरती तुम्हाला बघायला मिळेल. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.